नमस्कार प्रेक्षकांना, तो हिरे माझ्या मित्राचा आजचाच म्हणजेच 25 नोव्हेंबरचा फ्रेश एपिसोड आज आपण पाहणार आहोत. तर चायनीज पार्टी करण्यासाठी ईश्वरी आणि अर्णव हे आलेले असतात चायनीज सेंटरवरती. आता तिथे अर्णव जो आहे तर तो म्हणत असतो की हे माझा नवरा हे असं सतत लोकांना सांगून इनडायरेक्टली तू मला काही सांगण्याचा प्रयत्न करतेस का, मग डिरेक्ट व्यक्तच हो ना, असं अर्णव बोलत असतो की तू मला काही घाबरतेस का. हा इथे कालचा सीन थोडासा दाखवलेला आहे. त्यानंतर अर्णव पुढे तिला म्हणत असतो की तू बिंदास का बोलत नाहीस, बोल ना, बिंदास बोल ना. आणि आता ईश्वरी याच्यावरती काहीच बोलत नसते, गपचूप बसत असते. आणि लगेचच अर्णव काय करतो की तिला मंचाव सूप आहे तर ते भरवतो. अर्णव पुढे तिला म्हणत असतो मनात काही असेल तर सगळ्यांना सांगत सुटण्यापेक्षा मलाच सांग ना, म्हणजेच तुझ्या नवऱ्याला. आणि मी सिंदूर की मला एक गोष्ट सांग, तू तर मला नवरा मानत नाहीस, मग सडनली हे सगळ्यांसमोर माझा नवरा व्हॉट इज दिस, हे सगळं काय चाललं आहे. त्यावरती ईश्वरी मनात बोलते की हे काय चाललं आहे माझं, सकाळपासून मी सरांना माझा नवरा असं का म्हणते, कुठलं सेटिंग बदललं आहे नक्की माझं, मला काही कळतच नाही. असं म्हणून ईश्वरी सूप प्यायला जाते आणि तिला ठसका लागतो. तर अर्णव तिला सूप पिऊ देत नाही आणि म्हणतो की नाही गरम सूपच मारतं, हे घे गरम सूप म्हणून तो तिला पुन्हा गरम सूप पाजतो, जसं तिनं केलेलं असतं ना सुरुवातीला. अर्णवला तिखट लागल्यानंतर पाणी पिऊ दिलेलं नसतं आणि म्हणतो नवरा म्हणून तिला चिडवत असतो. आणि आता दाखवलेलं आहे की हे दोघेजण सुद्धा स्माईल करतात आणि त्यानंतर घरी आलेले दाखवले आहेत. आता घरी आल्यानंतर घराचा दरवाजा तर बंद असतो आणि ईश्वरी अर्णवला म्हणत असते की नाही सर, असा आता घराचा दरवाजा उघडू नका. ईश्वरी म्हणत असते की सर एवढ्या रात्री जर दरवाजा उघडला तर सगळ्यांची झोप डिस्टर्ब होईल ना. अर्णव तर मग काय एवढ्या रात्री आपण बाहेरच थांबायचं का रात्रभर. तोपर्यंत अंजली दरवाजा उघडते आणि म्हणते आलात तुम्ही. अर्णव म्हणतो ताई तू अजून जागीच कशी काय. ईश्वरी म्हणते ताई तुम्ही ठीक आहेत ना. अंजली म्हणते हो गं सगळं ठीक आहे, पण हे एका कामानिमित्त बाहेर गेलेत ना, तर त्यांना यायला उशीर होतोय म्हणून मी वाट बघत होते, पण त्यांचा आत्ताच फोन आला की ते आज रात्रभर काही येतच नाही आहेत, म्हणून मी जागीच होते. अर्णव म्हणतो बरं ठीक आहे चला आत जातात दोघेजणी आणि आता इथून पुढे बोलत असतात. अर्णव अंजलीला म्हणत असतो ताई काही जरी असलं ना तरी एवढ्या रात्रपर्यंत जागायची तुझ्याकडं काय गरज आहे, आणि त्यांच्याकडं घराच्या चाव्या असतीलच ना गं, तू कशाला जागी राहिलीस. तर अंजली म्हणते हो आहेत रे, पण आपला नवरा आपल्याजवळ नसला ना की मन जरा अशांतच राहतं रे. आता मी तुला कितीही समजावलं ना अर्णव तर तुला नाही हे समजवणार, आम्हाला समजेल नाही का गं. असं अंजली ईश्वरीकडे बघून बोलत असते आणि म्हणते की आपला नवरा आपलं लाईफ असते, बरोबर ना गं ईश्वरी म्हणते हो बरोबर आहे. अर्णव म्हणतो हे बघ ताई, ते काही जरी असलं तर तुझं प्रायोरिटी आणि तुझं बाळ आणि तुझी तब्येत असायला हवी का रे. अंजली म्हणते हो चिंटू, माझ्या मेंदूला कळतं, पण हे मनाला कळत नाही आहे ना, त्याचं काय करायचं. आपल्या ज्याच्यावरती प्रेम असतं ना ती व्यक्ती आपल्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते, अगदी स्वतःहूनही जास्त. त्यामुळे ना हे असं सगळं होतं रे. आणि चिंटू आता हे तुला आणि ईश्वरीला सांगण्याची काही गरज नाही आहे, तुम्हाला तर हे एव्हाना कळलंच असेल ना. असं म्हणून अंजली स्माईल करत असते. अर्णव मनामध्ये म्हणत असतो की ताई तुझं हे प्रेम, तो माणूस आहे ना, तो नालायक माणूस, तो डिझर्व नाही करत, कारण तो राक्षस आहे राक्षस. तोपर्यंत ईश्वरी मनामध्ये म्हणत असते की हो ताईंच्या मनामध्ये एवढं त्या राक्षसाबद्दल प्रेम आहे, हे ऐकून सर तुम्हाला सुद्धा खूप त्रास होत असेल, हे मला कळतंय सर. आता हे दोघंही मनात बोलतात. अंजली म्हणते काय कसला विचार करताय दोघंजणं. त्यावरती अर्णव म्हणतो की नाही काही नाही. लगेच ईश्वरी म्हणते सर फिकर नॉट, अंजली ताई आता त्यांच्या तब्येतीची काळजी अगदी नंतरच घेतील, आणि त्यांनी नाही घेतली तर मी आहे ना, मी त्यांचं काही ऐकून घेणार नाही आहे कुठल्याच बाबतीत. असं म्हणल्यानंतर अंजली म्हणते कळलं ना मॅडम आहेत म्हणल्यानंतर कोणाला कसलीच काळजी करायची गरज नाही. असं म्हणून अंजली म्हणते की अगदी शोभते मिसेस ईश्वरी अर्णव राजेशिर्के म्हणून. पुढे अंजली ईश्वरी विचारते मग काय सरप्राईज दिले याने, मज्जा केली ना. ईश्वरी त्यावेळेस म्हणते अहो खूप मज्जा केली आम्ही, आणि तुम्ही म्हणाला होतात ना तसेच अगदी कॅप्रिशियस आहेत ना सर. आता हे दोघंजण एकमेकाकडे बघतात आणि आता पुढे ईश्वरी म्हणते अंजली ताई तुम्हाला माहिती का, मला तर हे माहितीच नव्हतं की हे मला 5 स्टार हॉटेलला नेणारच नाही आहेत म्हणून. यांनी ना काय केलं माहिती आहे का, आणि पुढचं सांगायला लागते. तोपर्यंत अर्णव म्हणतो मी सिंदूर बास, तुझी ना एकदा इंदूर एक्सप्रेस सुरू झाली ना की थांबतच नाही आहे, उशीर झाला आता ताईला झोपायचं आहे, तिला आरामसुद्धा करू देत ना.
ताई चल मी तुला येतो हा रूममध्ये सोडायला. तेव्हा अंजली म्हणते नाही नाही नको सोडू वगैरे नको, जावा तुम्ही जाऊन झोपा जाऊ म्हणून गुड नाईट म्हणून अंजली तिथून निघून जाते. आता अंजली गेल्यानंतर अर्णव विचार करत असतो. अर्णवला अंजलीची काळजी वाटत असते. आता हे सगळे ईश्वरी बघते आणि ईश्वरी अर्णवशी बोलण्यासाठी म्हणून येते. अर्णवला इथे खूप राग आलेला असतो राजेशचा, की राजेशमुळे इथे अंजली ताईला इतकी वाट बघायला लागलेली असते. आता ईश्वरी तिथे येते आणि अर्णवला म्हणते की सर, अर्णव म्हणतो पाहिलंच ना तू हा राजेश कसा वागतोय, तो मुद्दाम करतोय तो हे सगळं, या कंडिशनमध्ये सुद्धा ताईला जागरण करायला लावतोय तो. ईश्वरी म्हणते सर आता प्लीज तुम्ही ना उगाचच राग करून त्रास नका करून घेऊ. अर्णव म्हणतो त्रास होतोय मला इंदर, होणारच मला त्रास, कारण माझ्या ताईला त्रास झाला मला त्रास हा होणारच ना, मला हे सगळं कंट्रोल होत नाही आहे. त्यावरती ईश्वरी म्हणते सर आपण एक तर करू शकतो ना, पहिल्यांदा तर तुम्ही शांत व्हा आणि आपण एक करू शकतो की आपण आपल्याकडून ताईंना जेवढं खुश ठेवता येईल ना तेवढं खुश ठेवूया का. तसंही त्या माणसाकडून आपल्या काहीच अपेक्षा नाही आहेत, त्यामुळे ताईंचं बाळंतपण हे आपण एन्जॉय करूयात आणि त्यांना भरपूर खुश ठेवूयात, ठीक आहे. आता ईश्वरी अर्णवला म्हणते की आता खूप रात्र झाली, चला जाऊन झोपूयात, असं म्हणून दोघेजण सुद्धा झोपायला जातात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी अंजलीताई किचनमध्ये काहीतरी करत असतात. त्यावेळेस तिथं ईश्वरी येते आणि म्हणते की काय झालं ताई, काय शोधताय, आणि जर का उशीर झाला असेल रात्री झोपायला तर एवढ्या सकाळी का उठलात, अजून थोडा वेळ झोपायचं ना. अंजली म्हणते अगं रात्रभर झोपच नाही आहे, सारखं ना काहीतरी असं आंबट गोड खावं असं वाटतंय का मला, पण आहे का गं आपल्या घरात काही आंबट गोड खायला, खूप खायची इच्छा होती गं. त्यावर ईश्वरी म्हणते अहो ताई तुम्हाला माहिती का हे तर डोहाळे आहेत डोहाळे, म्हणून ईश्वरी खुश होते. त्यावरती अंजली म्हणते ईश्वरी तुला आठवते का शाळेच्या बाहेर जशा तिखट मीठ घातलेल्या चिंचा आवळे कैऱ्या असं काही मिळायचं ते. तर ईश्वरी म्हणते हो ताई हे सगळं तर मी पण खूप खाल्लं आणि हे सगळं मी खूप मिस करते, आणि नम्रता तर ना शाळेच्या दोन्ही खिशामध्ये हेच भरायचो. शाळेच्या बाहेर तर ना आमच्या की ते जिलेबीसारखी गोल गोल विलायती चिंचासुद्धा मिळायच्या, सगळं खूप आठवतंय हो ताई. ईश्वरी म्हणते ती इमली बोर आणि दोघेही म्हणतात ती ओली बडीशेप. त्यावर अंजली म्हणते काय गं मला इतकं खावंसं वाटतं आणि तू सगळ्याची नावं घेत बसली. ईश्वरी म्हणते ताई अर्णव जर उठले ना की त्यांना सगळं पाठवते मी, बाहेर जातील गाडी घेऊन, एखाद्या शाळेच्या बाहेर मिळेल सगळं. अंजली म्हणते तुझे अर्णव सर उठणार कधी, जाणार कधी आणि सगळं घेऊन येणार कधी, मला ना आत्ताच खावंसं वाटतंय गं. त्यावर अंजली म्हणते मी काय म्हणते आपण दोघीच जाऊन पटकन खाऊन येऊयात का. ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे मी ना जाऊन सांगून येते. अंजली म्हणते नाही नाही नको नको, सांगितलं ना तर ते कोणी आपल्याला जाऊ देणार नाही, म्हणतील घरात बसा आणि आराम करा, आपण पटकन जाऊ आणि पटकन खाऊन लगेच वापस येऊ. ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे मग मी माझा फोन घेऊन येते. अंजली म्हणते अगं कशाला, आहे का इकडे आहे ना माझा फोन, थोडीशी बॅटरी कमी आहे पण चालेल लगेच तर जाऊन यायचं आहे ना आपल्याला. ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे. आता ईश्वरी मनामध्ये म्हणत असते की ताईंना आता एवढी इच्छा होती तर पूर्णच करते त्यांची इच्छा, त्यांना खुश ठेवायचं हे कालच ठरवले ना आम्ही, म्हणून आता मला ताईंबरोबर जायलाच हवं असं म्हणते. तोपर्यंत अंजली पण येते आणि म्हणते चल ईश्वरी निघूयात. आता दोघीजणी सुद्धा निघतात चिंचे आणि ते आवळे खाण्यासाठी. या दोघीजणी बाहेर गेल्यानंतर आकाश आणि मामा डायनिंग टेबलवरती येतात आणि विचारतात विंटर कलेक्शनकडे तुझं लक्ष आहे ना. आकाश म्हणतो हो. तोपर्यंतच अर्णव तिथे येतो, सगळे एकमेकाला गुड मॉर्निंग म्हणत असतात. अर्णव म्हणतो की मी सिंदर म्हणून हाक मारत असतो आणि म्हणतो की ब्लॅक कॉफीमध्ये शुगर नको प्लीज. तोपर्यंत मामा म्हणतात म्हणजे, तर आकाश म्हणतो हो मला पण कॉफी पण अनिता ताईंनीच दिली आहे. तर अर्णव म्हणतो की ईश्वरी बेडरूममध्ये पण नाही आहे. आकाश म्हणतो मग कुठे गेली एवढ्या सकाळी सकाळी. तर अर्णव हाक मारणारच असतो तोपर्यंत मामी तेथे येतात आणि म्हणतात की अहो आकाश अंजली कुठे दिसली का, ती कुठेच दिसत नाही आहे. अर्णव लगेचच घाबरतो आणि म्हणतो काय ताई रूममध्ये नाही आहे. त्यावरती लगेचच वल्लरी म्हणते की नाही. अर्णव म्हणतो की मामी तू तिला सगळीकडे शोधलंस का. वल्लरी म्हणते की ती बाथरूममध्ये नाही आहे, घरभर शोधलं ती कुठंच दिसत नाही. मामा म्हणतात अरे अशी कुठे गेली ती. तर अर्णव इतका पॅनिक झालेला असतो. अर्णव म्हणतो मी सिंदूर पण घरी नाही आहे, ताई पण घरी नाही आहे, काय चाललंय काय, शोधा प्लीज सगळेजण शोधा, असं म्हणून सगळेजण निघत असतात. मामा म्हणत असतात तू मागच्या बागेत बघ मी पुढे बघतो. आता सगळीकडे शोधाशोध सुरू होते. इकडं अंजली आणि ईश्वरी दोघीजणी बागेमध्ये बसून आवळे आणि चिंचा खात बसलेले असतात आणि अंजली म्हणत असते किती छान वाटते मला हे सगळं खाऊन म्हणून.
आणि त्यावरती लगेच ईश्वरी म्हणते की ताई आपण ते अवमीनं हा खेळ खेळायचा का, म्हणून आता दोघीजणी हा खेळ खेळतात. त्यानंतर अंजली म्हणते अगं किती दिवसांनी हा खेळ खेळले ग, आणि आता इथून पुढे अंजली तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगत असते ईश्वरीला. अंजली सांगत असते की या चिंच आणि आवळ्यांवरती मी आणि चिंटूने तर खूपच ओरडा खाल्ला आहे. ईश्वरी म्हणते म्हणजे, त्यावर लगेच अंजली सांगते की इंदोरचा आमचा वाडा होता ना, तर तिथे ना एक काकू राहत होते आमच्या शेजारच्या वाड्यामध्ये, आणि तिथे ना खूप झाडं होती. तर आणि त्या झाडांवरती दुपार झाली की मी आणि चिंटू आम्ही ना तिथं आवळे आणि बोरे खायला जायचो. चिंटू दुपारच्या झाडांवरती चढायचा आणि एके दिवशी आम्ही पकडलो गेलो. त्या काकू आल्या आणि चिंटूला लक्षात आलं की आता त्या काकू आल्यात, आपण पण पकडली जाऊ. म्हणून चिंटूने सांगितले की तुमच्या घरी ना चोर शिरलेत, म्हणून काकू त्यांच्या घरात गेलेत चोर शोधायला. आणि तेवढ्या चिंटू खाली उतरला आणि आम्ही जे काही गेटच्या बाहेर धूम ठोकली, देवा आम्ही वाचलो त्या दिवशी. ईश्वरी त्यावर म्हणते बापरे ताई, अर्णव सर तक्क झाडावरती चढले होते, खरंच वाटत नाही आहे आणि काकूंची अशी गंमत पण केली. त्यावर अंजली सांगत असते की हो ग, चिंटू लहानपणी खूप मस्तीखोर आणि खूप खोडखोर होता ग. कधी कोणाच्या चपलात चोरायचा, कधी वाळलेले कपडेच लपून ठेव, अशा गोष्टी करायचा. ईश्वरी म्हणते काय हे सगळं अर्णव सर करायचे? अंजली म्हणते हो अगं, एकदा तर आहे ना आमच्या आईने एकदा तर त्याला कोंडून ठेवलं होतं, तर हा पट्ट्या खिडकीतून पळून गेला बाहेर क्रिकेट खेळायला. पण आणि ईश्वरी म्हणते की ताई लहानपणी अर्णव सर हे असे होते याच्यावरती विश्वासच बसत नाही आहे. अंजली त्याच्यानंतर सांगते पण आई गेली आणि चिंटूचं हसूच हरवलं. आई गेली आणि चिंटू एका दिवसातच अतिशय शांत झाला ग. खूप खोडकर होता तो, एकदम एका दिवसात खूप मॅच्युअर आणि खूपच प्रॅक्टिकल झाला ग अचानकच. हे सगळं आहे ना, म्हणून अंजली रडायला लागते. ईश्वरी म्हणते की जाऊ दे ताई, रडू नका. आणि पुढे काय झालं त्यावर अंजली हसते आणि म्हणते की मग एक दिवस त्याच्या आयुष्यात ईश्वरी आली आणि मग आमचा चिंटू पुन्हा एकदा हसायला लागला. आणि अंजली पुढे म्हणते की ईश्वरी, माझा लहानपणीचा, माझा हरवलेला चिंटू छोटेपणीचा तो परत मिळवून देशील ना ग, तसंच हसरा आणि खोडकर. तर ईश्वरी म्हणते की ताई नक्कीच मी मिळवून देईन, हां तुम्ही काळजी करू नकात, पक्का प्रॉमिस. आणि आता ह्या दोघीजणी बढिया म्हणून पुन्हा आवळे चिंचा खात बसतात. इकडे घरी मामा आकाश शोधाशोध चालू करतात. वल्लरीला ते सगळीकडे अंजली सापडतच नाही. आकाश म्हणतो आता काय करायचं. मामा म्हणतात एवढा पॅनिक होऊ नको, आता आपण अजून एकदा फोन करूया, ट्राय तर करूया, आता बघू असतील त्या दोघीजणी इथे. पण फोन करतात तर दोघीही सापडत नाहीत. वल्लरी इकडे मनात म्हणते ईश्वरी जर का अंजलीला बाहेर घेऊन गेली असेल ना, तर हीच चांगली संधी आहे त्या ईश्वरीबद्दलचं सगळ्यांचं मत खराब करण्याचं, असं म्हणून वल्लरी गोंधळ करायला लागते. लगेचच विचारते लागला का फोन. मामा म्हणतात नाही लागला. इकडे अर्णव रूममध्ये येऊन बघतो, पहिल्यांदा लगेच ईश्वरीला फोन लावतो तर ईश्वरीचा फोन घरामध्येच वाजत असतो. फोनची रिंग ऐकून अर्णव पाहतो तर ईश्वरीचा फोन रूममध्ये असतो. आता तिचा फोन हातात घेतो आणि म्हणतो की मी सिंदूर कुठेस तू घरात नाही आहे, अंजली नाही आहे, तुमच्या दोघींना जर काय झालं तर काय करायचं, असं म्हणतो. तोपर्यंत आवाज येत असतो खालून की वल्लरी खाली गोंधळ करायला लागलेली असते. वल्लरी म्हणत असते की त्या अंजलीला ईश्वरीच कुठेतरी घेऊन गेली असेल. त्या ईश्वरीला काय आणि कशी अक्कल आहे हे आपण पाहतोयच ना लग्नानंतर. मामा म्हणत असतात की वल्लरी गप्प बस, तू तुझ्या अकलेचे तारे तोडू नकोस. वल्लरी म्हणते मी माझ्या अकलेचे तारे तोडत नाही आहे, एकतर अंजली प्रेग्नंट आहे, त्यात तिचा दुखराप आहे, हे सगळं ईश्वरीने लक्षात घ्यायला नको होतं का. आत्ता कुठेतरी अंजलीला बरं वाटतंय, तोपर्यंत ही तिला बाहेर घेऊन गेली कोणालाही न सांगता, तीही अशा परिस्थितीमध्ये. आकाश म्हणतो की मॉम प्लीज, तुला काही महत्त्व नसताना ईश्वरीला ब्लेम करू नको. त्यावरती अर्णव म्हणतो की हो मामी, जशी अंजली सापडत नाही तशी ईश्वरीसुद्धा सापडत नाही आहे. तर वल्लरी म्हणते वा कमाल आहे, त्या काल आलेल्या मुलीसाठी तो स्वतःच्या सख्या बहिणीला. तोपर्यंत मामा तिच्या अंगावर ओरडतात की वल्लरी गप्प बस. तर वल्लरी डबल आवाज काढून ओरडते की मी गप्प बसणार नाही आहे, कारण प्रश्न माझ्या अंजलीचा आहे, कळलं का. तिच्या पोटात बाळ आहे, तिची काळजी घ्यायला नको का. आणि हे सगळं मी नाही, डॉक्टरांनी सांगितले तिची काळजी घ्यायला. आज अंजलीला किंवा तिच्या बाळाला काही झालं तर आईंना आणि जावई बापूंना काय तोंड दाखवणार आहे आपण. जावई बापू येतीलच थोड्या वेळात, तेव्हा विचारतील ना अंजलीबद्दल. खरं तर जावई बापू असते तर असं काही घडलंच नसतं. तोपर्यंत मामा म्हणतात जावई बापू कुठे गेलेत म्हणालीच. तर वल्लरी म्हणते ते काल रात्रीपासूनच गायब आहेत. तोपर्यंत अर्णव म्हणतो की हो, ते ताई म्हणाली होती की ते उद्या येणार आहेत. तर वल्लरी म्हणते हो ना, मग ते आल्यानंतर त्यांना काहीतरी उत्तर द्यावंच लागेल ना आपल्याला, मग काय करणार आहात तुम्ही. आता सगळेजण पॅनिक झालेले असतात. तर वल्लरी मनाशीच म्हणत असते वा चांगलंच नाटक रंगवलं आहे मी, छान मस्तच. आता हे ऐकून अर्णव डायरेक्ट वरती निघून जातो आणि
त्याला आलेलं असतं टेन्शन. आता तो विचार करत असतो की या राजेशने तर काही केलेलं नसेल ना, आता या राजेशने जर काही केलं असेल ना तर त्याला मी ना अजिबात जिवंत सोडणार नाही. म्हणून तो राजेशला म्हणजेच राकेशला फोन लावत असतो. तर राकेशचा फोन बंद लागत असतो. तो पुन्हा एकदा फोन लावतो तर पुन्हा एकदा त्याचा फोन बंद लागतो. तर अर्णव म्हणतो की याचा फोन कसा काय बंद आहे म्हणून. अर्णव विचार करतो की नाही, मिस ताई आणि मिस इंदोरला मी काही होणार नाही, अजिबात काही नाही आहे. एकतर त्यांना तर आता शोधायलाच हवं. एकतर ईश्वरी इथे फोन विसरून गेली, अंजलीचा फोन लागत नाही, राकेशचा फोन बंद, हे सगळं काय चाललंय असं घाबरून अर्णव खाली येतो. तोपर्यंत आकाश म्हणतो की दादा नम्रताचा फोन आला होता, ईश्वरी तिथे सुद्धा नाही आहे. असं म्हणल्यानंतर अर्णव सतत फोन करत असतो अंजलीला आणि म्हणत असतो की काय झाले, ताईचा फोनच का लागत नाही आहे. तोपर्यंत मामा म्हणतात अरे अर्णव शांत हो, असा राग करून काही होणार नाही. अर्णव म्हणतो मग काय करायचं मामा, अजून फोन लागत नाही आहे कोणाचा, मिसिंग कंप्लेंट पण फाईल करू शकत नाही आपण, कारण 24 तास झाल्याशिवाय कोणी कंप्लेंटही घेत नाही. आता काय करायचं, आपण 24 तास होण्याची वाट बघत बसायचं का. तोपर्यंत वल्लरी पुन्हा गोंधळ सुरू करते. म्हणते देवा देवा, ते ईश्वरीमुळे आणखीन घरावरती किती संकट येणार आहेत, कुठे गेली असेल माझी अंजली. वल्लरीचा गोंधळ चालूच असतो. अर्णव म्हणतो की आकाश मामा चला पुन्हा एकदा आपण त्यांना दोघींना शोधून येऊयात. मी जाऊन देवळात बघतो की त्या दोघीजणी दर्शनासाठी गेल्यात का, असं म्हणून अर्णव ओळखतो. तोपर्यंत या दोघीजणी छान हसत खेळत आलेल्या असतात. आता या छान हसत खेळत आल्यात हे बघून वल्लरीला अजिबात आवडत नाही. वल्लरीला वाटत असतं की यांनी मुद्दाम उशिरा यावं आणि सगळ्या गोष्टींचं खापर ईश्वरीवर फोडता येतं ना म्हणून. त्या दोघी आल्यात की मामा ओरडतात की कुठे गेलात तुम्ही. आकाश म्हणतो आम्ही तुम्हालाच निघायला चालू होतं. वल्लरी म्हणते निदान सांगून तरी जायचं ना. मामा म्हणतात अशा कशा निघून गेलात तुम्ही, आणि कुणी फोनही उचलत नाही आहे, तुझा फोन बंद आहे, ती घरी ठेवून गेली, टेन्शन येणार नाही आहे का. अंजली म्हणते अरे मी सांगून जाणार होते पण माझ्या फोनची बॅटरी लो होती, पण इतक्या लवकर बंद पडेल काय माहिती. आणि ईश्वरी म्हणते की तुम्ही सगळेजण का घाबरताय, इथं जी शाळा आहे ना आम्ही तिथंच गेलो होतो. वल्लरी म्हणते की म्हणजे तूच घराबाहेर घेऊन गेली होतीस ना अंजलीला, एकतर तिला बरं नाही आहे आणि तिला अशा अवस्थामध्ये तो अंजलीला घराबाहेर घेऊन गेलीसच कशी काय, तिचं कुणीच ऐकून घेत नाही. अर्णव पण तिच्यावरतीच ओरडतो की तू अशी वागूच कशी शकतेस, इतकी इरिस्पॉन्सिबल असं वागूच कशी शकते, आणि वरून विचारतेस की पॅनिक का होता म्हणून, तू पागल आहेस का म्हणून, आम्हाला कळत नाही का, आम्ही स्टुपिड आहोत का की तू तुमच्या दोघींची काळजी करत बसलो आहेत ते. आणि ईश्वरी तुला माहिती आहे ना, अर्णव म्हणतो तुम्हाला काही झालं असतं तर तिथं आम्ही कसं पोचणार होतो, आणि फोन कशासाठी असतो, घरी ठेवण्यासाठी का बाहेर घेऊन येण्यासाठी. आणि मिस ईश्वरी तू हे कम्प्लीट तुझं वागणं चुकीचं आहे आणि काही कारण नसताना तू जस्टिफाय देऊ नकोस तुझं, त्यामुळे तू गप्प बस. तुला माहिती आहे ना ताईची कंडिशन किती क्रिटिकल असते ती, अशा अवस्थेत तू तिला घेऊन गेलीसच कशी. ईश्वरी बोलण्याचा प्रयत्न करते पण अर्णव तिचं काहीच ऐकून घेत नाही. शटअप म्हणून तिथून रागाने निघून जातो. अंजली अर्णव गेल्यानंतर म्हणते की ईश्वरी खरंच खूप सॉरी ग. ईश्वरी म्हणत असते की नाही ताई तुम्ही नका सॉरी म्हणू. त्यावर अंजली म्हणते की मी जाऊन बोलू का ग चिंटूशी. तर ईश्वरी म्हणते नाही नको, मी जाऊन बोलते त्यांच्याशी, त्यांचा राग होईल लगेच शांत. आता हे अर्णव ईश्वरीवरती ओरडलेलं बघून अंजलीला हे आवडलं नाही. अंजली म्हणते की मी तुला चल म्हणाले बाहेर आणि अर्णव तुझ्यावरती किती ओरडला ना. आता ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे राहू दे. तोपर्यंत मामा म्हणतात की म्हणजे, तर अंजली म्हणते मला चिंचणी बोरं खायची होती म्हणून मी तिला घेऊन गेले, ती बिचारी म्हणत होती की घरात सांगून जाऊ पण मी कोणाचं ऐकलं नाही. मामा म्हणतात बघितलंस का वल्लरी म्हणते काय तरीही सांगूनच जायला होतं, बाहेर जाताना सांगून जायला नको का. आणि वल्लरी तिथून निघून जाते. अंजली सतत ईश्वरीला सॉरी म्हणत असते. ईश्वरी म्हणते की ताई प्लीज नका तुम्ही सतत सॉरी म्हणू. तर अंजली म्हणते की मी जाते हां चिंटूशी बोलतेस. ईश्वरी म्हणते नको ताई मी जाते आणि बोलते त्यांच्याशी, होईल त्यांचा राग शांत. आणि मामाला म्हणते की मामा मी आले सर म्हणून ईश्वरी तिथून निघून जाते अर्णवला बोलण्यासाठी. आणि मामा म्हणतात की काय ग अंजली ये बस आता इथे आराम कर. आता हे सगळं दारा अडून राकेश ऐकत असतो आणि राकेश म्हणतो की म्हणजे या दोघीजणी बाहेर गेल्या होत्या आणि तेही कोणालाही न सांगता हा दारामागे अडून सगळं ऐकत असतो. आणि म्हणतो की आजचा ना चांगला चान्सच गेला इंदुरीला पकडण्याचा. असो काही हरकत नाही, पण एक गोष्ट तर लक्षात आली की अंजलीवरून अर्णव ईश्वरीमध्ये दुराव येऊ शकतो, हे लक्षात आलं आहे माझ्या. असं म्हणून राजेश आहे ना तो सुद्धा गुड म्हणतो आणि तिथून निघून म्हणतो आणि म्हणतो लगे राहू राकेश जी. आता इकडे रूममध्ये अर्णव खूप चिडलेला असतो, एकदमच चिडलेला असतो. आणि ईश्वरी तिथे येते आणि सर म्हणते. त्यावरती अर्णव अजिबातच तिला ऐकून घेत नाही आणि लगेचच म्हणतो नॉट ए सिंगल वर्ड मिस ईश्वरी, नॉट ए सिंगल वर्ड. तुझ्या जागी तर कुणी केलं असतं ना तर मी समजून घेतलं असतं, पण तुला माहिती आहे ना की त्या राजेशबद्दल सगळी सिच्युएशन तुला माहीत होती आणि तो
तरीही तू कोणालाही इन्फॉर्म न करता असं कसं बाहेर निघून जाऊ शकते. तो राजेशही एकतर घरात नाही. तुला माहिती आहे का मी इथे किती टेन्शनमध्ये आहे माहिती आहे का. 1 मिनिटासाठी नाही मी सिंदूर स्वतःला माझ्यासाठी ठेवून बघ, मग तुला कळेल की गेले 1-2 तास किती अनबिलिव्हेबल होते ते, किती सिरियस होतो मी. त्या राजेशने तुमच्या दोघींना काही केलं असतं तर. ऐश्वर्या म्हणत असते सर प्लीज माझं ऐकून तर घ्या. अर्णव म्हणतो मला तुझं काही ऐकायचं नाही. ऐश्वर्या म्हणते सर प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. अर्णव तिला सतत शटाप म्हणत असतो. ऐश्वर्या त्याच्या खूप मागं लागते. सर म्हणते पण तो तिथून निघून जातो. आता ऐश्वर्या सुद्धा खूप रडते, चिडते आणि म्हणते की सरांना सामलेवाल्यांचं काही ऐकूनच घ्यायचं नाही आणि वरती इंग्लिशमध्ये म्हणायचं की मी तुला माफ करणार नाही. कोण आहात तुम्ही मला माफ न करणारे. आणि हे सर असाल ना तर तुम्ही तुमच्या घरी गुस्सा काय फक्त तुम्हालाच येतो का. हे असं अजिबात चालणार नाही आहे. माझं काही न ऐकून घेता मलाच कसे काय दोषी ठरवू शकता तुम्ही. एक वाक्य ऐकून न घेता तुम्ही बायकोचं एक वाक्य हे न ऐकून घेता निघून गेलात. समोरच्याचं काही ऐकूनच घ्यायचं नाही. सरळ डरकाळी फोडून रिकामं व्हायचं. ये अब नाही चलेगा. आता तुम्ही बघा की राग, गुस्सा, क्रोध, तुमचा तो अँगर हे सगळं ना काय असतं ना ते मी तुम्हाला दाखवतेच. त्याशिवाय ना मी पण तुम्हाला आता माफ नाही करणार असं ईश्वरी म्हणत असते. आणि हा भाग इथे संपलेला आहे. आता आपण पुढच्या भागात काय होणार आहे तर ते पाहूया. आता पुढच्या भागात काय होणार आहे आपण ते पाहतोय. पण प्लीज त्यापूर्वी माझ्यावरती सिरियल या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन अशाच सिरियलचे भाग तुम्हाला रोजच्या रोज ऐकता येतील. तर आपण पाहतो इथे ईश्वरीची आई घरी आलेली असते आणि ईश्वरी म्हणत असते की ॲनिव्हर्सरीच्या तयारीसाठी मी येते तुझ्याकडे. तर तिची आई म्हणते की बरं ठीक आहे, सगळ्यांची परवानगी असेल तर तू ये. इकडं रूममध्ये अर्णव म्हणत असतो की माझ्यावरती रागवली म्हणून तू चालली आहेस पण तू जाऊ नकोस. त्यावरती ईश्वरी म्हणत असते की नाही माझं ना डोकं मला शांत हवं आहे म्हणून मी चालली तिकडे. आता हे सगळं वल्लरी बघते आणि वल्लरी एकदम घाबरते आणि बेडवर झोपते आणि म्हणते की बापरे ईश्वरीच्या आई. आणि इथे आता वल्लरीच्या रूममध्ये आकाश ईश्वरीच्या आईला घेऊन येतो आणि म्हणत असतो की मॉम ईश्वरीची आई आली तुला भेटायला. लगेच वल्लरी तोंडावरून पांघरून घेऊन झोपते. आता ईश्वरीच्या आईला समजतच नाही की हे सगळं काय करते इथे. आता असा तर उद्याचा भाग दाखवलेला आहे. पाहूया उद्याच्या भागात आणखीन काय इंटरेस्टिंग बघायला मिळते ते. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर. बाय.